मी ज्योतिषी प्रसाद गोखले। व्हिडिओ पाहण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा। मार्च 2025 हा महिना वृश्चिक राशींच्या जातकांसाठी कसा जाईल हे आपण पाहूया। प्रथम स्थानात वृश्चिक रास असून राशी स्वामी मंगळ अष्टम स्थानात आहे। वाहन सांभाळून चालवा, धनलाभाचे योग आहेत। कुटुंबात कलह टाळा, भावंडांशी सुसंवाद साधा। द्वितीय स्थानात धनुरास असून राशी स्वामी गुरु सप्तम स्थानात आहे। कुटुंबात चांगली घटना घडेल, धनसंचयात वाढ होईल, प्रवासाचे योग आहे। तृतीय स्थानात मकर रास असून स्वामी शनी चतुर्थ स्थानात आहे। प्रवासात काळजी घ्या, नवीन कल्पना सुचतील, भावंडांशी संबंध सुधारतील। चतुर्थ स्थानात कुंभरास असून राशी स्वामी शनी चतुर्थातच आहे। वृश्चिक राशीला पनौती 2.5 वर्षे चालू आहेत। घर, वाहन, सुख या संदर्भातील घटना मार्च नंतर सुधारतील। पंचम स्थानात मीन रास आहे आणि राशी स्वामी गुरु सप्तम स्थानात। प्रेम प्रकरण होण्याचे योग आहेत, पण प्रेम प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता आहे। विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्या। षष्ठ स्थानात मेष रास असून राशी स्वामी मंगळ अष्टमात आहे। तब्येतीची काळजी घ्या, नवीन कर्ज घेऊ नका, नोकरीत बदल होऊ शकतो। सप्तमात वृषभ रास असून राशी स्वामी शुक्र पंचमात राहू, रवी आणि बुधाबरोबर आहे। प्रेमाच्या बाबतीत ब्रेकअप होण्याची शक्यता आहे। पार्टनरशिप व्यवसायात वादविवाद टाळा। अष्टमात मिथुन राशी स्वामी बुध पंचमात आहे। संततीशी वादविवाद टाळा, वाहन सांभाळून चालवा, खाण्यापिण्याच्या बाबतीत बंधन पाळा। नवमात कर्क रास आहे। अध्यात्मासाठी उत्तम काळ आहे। विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी परदेशात प्रयत्न करावे। दशमात सिंह रास असून पंचमात रवी आहे। शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना योग्य संधी उपलब्ध होतील। वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या। एकादशात कन्या रास असून स्वामी बुध पंचमात आहे। अचानक धनलाभ होईल, खर्चांवर नियंत्रण ठेवा, उसने पैसे देऊ नका। द्वादशात तूळ राशी स्वामी शुक्र पंचमात आहे। संततीशी वाद टाळा, शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक करू नका। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंटमध्ये लिहा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। तुम्हाला पत्रिका दाखवायची असेल तर खालील दिलेल्या नंबरवर कॉल करा।